तर नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार अशी चर्चा सुरूच आहे. त्याचबरोबर काल वाय-बी चव्हाण सेंटर इथं कार्यकर्त्यांची शरद पवार गटांची बैठक पडली. तिथे शरद पवार त्याचबरोबर कार्यकर्ते सर्वजण उपस्थित होते. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे उपस्थित होते. त्यातल्या त्यात काही जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला, की लवकरात लवकर आपले जे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर जे संघटना आहे, प्रदेशाध्यक्ष आहे, हे सर्व काही बदललं पाहिजे. नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाचा चेहरा नको, मराठा सोडून इतर समाजाला देखील संधी दिली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष आपला बदलण्याची गरज आहे, असं कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित केला. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं आहे, "मला फक्त 8 दिवसाचा वेळ द्या. 8 दिवसानंतर मी स्वतः प्रदेशाध्यक्ष पद सोडतो," असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांनी असं देखील म्हटलं आहे, की "बूथवर काम किती करतात हे मला दाखवा आणि मग माझ्यावर वोट करा." असं बोलणं सोपं आहे. स्वतः मैदानात उतरून काम करणं अवघड आहे, असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे, की "लोकसभेला आपल्या चांगल्या जागा आल्या आहेत. त्यामुळं विधानसभेला आले नाही म्हणजे 6 महिन्यात असं काय झालं? म्हणजे जागा चांगल्या आल्या तर प्रदेशाध्यक्ष चांगले आणि नाही आले तर नाही चांगले असं करून चालत नाही. काही गोष्टी खाली पण केल्या पाहिजेत, बूथवर पण. त्याशिवाय आपलं प्रगती होत नाही. तर आपल्या कमी जागा आल्यात यात आपली काही चूक नाही." असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे आणि प्रदेशाध्यक्ष जे जयंत पाटील आहे, यांची पण त्यात काही चूक नाहीये. बूथवर काम केलं पाहिजे आणि जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे. अशा बऱ्याचशा नेत्यांनी त्या ठिकाणी बोललं आहे. त्याचबरोबर आता येणाऱ्या काळात जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतात, की दुसरं काही होतं हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी अशी देखील चर्चा होती, की जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाणार किंवा भाजपमध्ये जाणार. त्यांच्यासाठीच एक मंत्रिपद ठेवलं आहे, अशी देखील चर्चा आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 8 दिवसामध्ये जयंत पाटील हे कोणता नवीन निर्णय घेतात हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.